विद्यार्थी मित्रो नमस्कार. या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. मित्रो, आपण मागच्या तासामध्ये राज्याची संकल्पना पाहिली होती. आज आपण राज्याची संकल्पना पाहिल्यानंतर आज आपण एरिस्टॉटल विषयी माहिती पाहणार आहोत. एरिस्टॉटल राज्याविषयी काय म्हणतो हा आपला अध्ययनाचा दीर्घकाळचा विषय आहे. तथापि एरिस्टॉटलचा अल्पपरिचय घेणे हे अतिशय आवश्यक आहे. मित्रो, अल्पपरिचय का घ्यायचा एखाद्या विचारवंताचा? तर आपल्या असं लक्षात येईल की स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये काही प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. MCQ ज्याला असं म्हटलं जातं तसे ते प्रश्न असतात आणि मग त्यातले काही प्रश्न एरिस्टॉटलवर नक्की येतात. ते प्रश्न सोडवता यावेत या उद्देशानं एरिस्टॉटलचा अल्पपरिचय आपण घेणार आहोत. मित्र, एरिस्टॉटल हा ग्रीक मधला प्रसिद्ध विचारवंत आहे. एरिस्टॉटल प्रामुख्याने ओळखला जातो कशामुळे? तर एरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य आहे आणि सिकंदर जो आहे, अलेक्झांडर सिकंदर, त्याचा तो गुरु मानला जातो. एरिस्टॉटलचा कालखंड जर आपण पाहिला तर तो 300 इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व 384 ते 322 असा त्याचा कालखंड आहे. इसवी सन पूर्व 384 मध्ये एरिस्टॉटलचा जन्म स्टॅगिरा नावाच्या गावामध्ये झाला, शहरामध्ये झाला. स्टॅगिरा हे मॅसेडोनिया नावाच्या जे साम्राज्य होतं त्या मॅसेडोनिया साम्राज्यामध्ये स्टॅगिरा हे गाव होतं. मित्र, मॅसेडोनिया म्हणजे ग्रीकचा उत्तरेकडचा भाग आणि भूमध्य समुद्राच्या आजूबाजूचे जे प्रदेश होते त्या प्रदेशावर हे मॅसेडोनियन साम्राज्य अस्तित्वात होतं. आणि या मॅसेडोनियन साम्राज्यामध्ये एरिस्टॉटलचे वडील निकोमस हे राजाचे वैद्य होते. तिथला जो राजा होता अमितास द्वितीय, या अमितास द्वितीय राजाच्या दरबारामध्ये ते राजवैद्याचं काम करत होते. एरिस्टॉटलच्या आईचं नाव फॅस्तीम असं होतं. फॅस्तीम. ही फॅस्तीम एरिस्टॉटलची आई गृहिणी होती. ती ग्रीक मधल्या क्लासिक या गावाची रहिवासी होती. अशा प्रकारे एरिस्टॉटलचं बालपण साहजिकच त्याचे वडील राजवैद्य असल्यामुळे फार लाडात आणि फार श्रीमंतीत गेल्याचं आपल्या लक्षात येतं. एरिस्टॉटलचे आई वडील 17व्या वर्षी मरण पावले आणि 17व्या वर्षी मरण पावल्यानंतर एरिस्टॉटलला शिकायची, अध्ययन करायची फार इच्छा होती. त्यामुळे एरिस्टॉटलच्या कानावर अथेन्सची कीर्ती आली, म्हणून त्याने अथेन्स सोडलं आणि अथेन्स सोडल्यानंतर तो तिथं अथेन्सच्या प्लेटोच्या अकॅडमीमध्ये सहभागी झाला. प्लेटोची त्याने कीर्ती ऐकली होती आणि म्हणून तो प्लेटोच्या अकॅडमीमध्ये पाठशाळेत सहभागी झाला आणि त्या ठिकाणी त्याने प्लेटोचा शिष्य म्हणून तिथं अध्ययन सुरू केलं. त्या अकॅडमीमध्ये तो प्लेटोच्या मृत्यूपर्यंत तिथं होता. जवळजवळ 20 वर्ष तिथं होता. आणि त्या काळानंतर 20 वर्षानंतर प्लेटोचं जेव्हा निधन झालं इसवी सन पूर्व 347 मध्ये प्लेटोचं निधन झालं. त्यानंतर अशी घटना घडली की एरिस्टॉटलला इच्छा होती की त्या अकॅडमीचं आपण अध्यक्ष व्हावं, पण ते त्याला होता नाही आलं. प्लेटोनं त्याचा नातेवाईकाला त्याचं अध्यक्ष केलं होतं. त्याच्यामुळे तो निराश झाला आणि त्याच्यानंतर त्याने अथेन्स सोडल्याचं आपल्या लक्षात येतं. अथेन्स सोडल्यानंतर इसवी सन पूर्व 347 मध्ये इसवी सन पूर्व 347 मध्ये तो आताच्या आशिया मायनर म्हणजे इराण मध्ये आताच्या, तो तिथं गेला. त्या ठिकाणी तिथं हर्मियास नावाचा एक त्याचा मित्र होता. हा हर्मियास जो आहे, हर्मियास हा राजघराण्याशी संबंधित होता. हर्मियास. आणि या हर्मियासनं त्याला बोलावणं पाठवलं. हर्मियासनं त्याला बोलावणं पाठवल्यानंतर हर्मियासच्या तिथं तो गेला. हर्मियासनं त्याला आपली मुलगी पिथियास नावाच्या आपली मुलगी त्याला पिथियास, तिचं नाव आहे, पिथियास त्याला दिली. या पिथियास पासून एरिस्टॉटलला एक मुलगा झाला. त्याच्या मुलाचं नाव निकोमस असं होतं. निकोमोस हे खरं तर एरिस्टॉटलच्या वडिलांचं नाव होतं, पण ग्रीकांमध्ये एक प्रथा होती की मुलाचं नाव वडिलाच्या नावाशी संबंधित असावं. अशा प्रकारे आपल्या लक्षात येईल की एरिस्टॉटल तिथे गेला. तिथेही त्याचं मन रमलं नाही
तिथून तो इसवी सन पूर्व 343 मध्ये परत मॅसेडोनियामध्ये गेला. मॅसेडोनियामध्ये राजा फिलिप्स यानं त्याला आमंत्रण पाठवलं आणि ते आमंत्रण यासाठी होतं की फिलिप्स राजाचा जो मुलगा होता अलेक्झांडर दी ग्रेट, त्या अलेक्झांडर ग्रेट म्हणजे सिकंदर, त्या सिकंदरचा गुरु म्हणून त्याला नेमण्यात आलं आणि तो सिकंदरचा गुरु म्हणून, अलेक्झांडरचा गुरु म्हणून तो तिथं काम पाहायला लागला. अरिस्टॉटल तो त्याला सिकंदरला शिकवत असे आणि अशा प्रकारे तो मेसोपोटेमियामध्ये थांबायला राहिला. पण मेसोपोटेमियामध्ये त्याचं मन काही रमलं नाही. तो पुढे इसवी सन पूर्व 335 मध्ये त्यानं परत मेसोपोटेमिया सोडलं. तो परत अथेन्समध्ये आला. त्यानं अथेन्समध्ये आल्यानंतर एक परत स्वतःची अकॅडमी तयार केली, स्वतःची पाठशाळा तयार केली. त्याला त्या पाठशाळेला लायसियम असं म्हटलेलं आहे. याचा इंग्रजीमधला उच्चार लायसियम असा असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्या लायसियम मध्ये किंवा लायस्यू असंही म्हटलं जातं त्याला. ही लायस्यूम नावाची पाठशाळा त्यानं तिथं तयार केली. त्या ठिकाणी अरिस्टॉटलनं अध्यापन सुरू केलं. त्या ठिकाणी त्यानं बरेच ग्रंथ लिहिले आणि ग्रीक तत्वज्ञान जे मांडण्यात आलं ते ग्रीक तत्वज्ञान त्याच्या ग्रंथांचा गाभा असं म्हटलं जातं. पुढे सिकंदरचा मृत्यू झाला. सिकंदरचा मृत्यू झाल्यानंतर असं मानण्यात आलं की सिकंदराच्या मृत्यूशी ग्रीक मधले काही लोक संबंधित होते. त्याच्यामध्ये अरिस्टॉटलचा समावेश होता. अरिस्टॉटलवर आळ ठेवण्यात आला आणि म्हणून अरिस्टॉटलनं परत अथेन्स सोडलं. तो परत निघून गेला आणि अथेन्समधून ते निघाल्यानंतर त्यांनी इसवी सन पूर्व 322 मध्ये त्याचा कॅल्सिस नावाच्या गावामध्ये त्याचा मृत्यू झाला. या अरिस्टॉटलच्या मृत्यूविषयी दोन प्रकारचे मत प्रचलित आहेत. एक त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला, हा एक प्रवाह आहे आणि दुसरा प्रवाह त्यानं आत्महत्या केली. पण अरिस्टॉटलचा मृत्यू झाला आणि अरिस्टॉटलचं जीवन संपलं. अरिस्टॉटलच्या नावावर विपुल असं ग्रंथलेखन असल्याचं आपल्या लक्षात येते. असं म्हटलं जातं की अरिस्टॉटलच्या नावावर 400 पेक्षा जास्त ग्रंथ उपलब्ध आहेत आणि या ग्रंथांचा जर विषय पाहिला आपण तर आपल्या लक्षात येईल की अरिस्टॉटलनं वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळल्याचं आपल्या लक्षात येतं. कोणकोणते विषय अरिस्टॉटलनं हाताळले तर राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स, साहित्यशास्त्र, तर्कशास्त्र, दर्शनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि शरीरशास्त्र किंवा शरीर रचनाशास्त्र. म्हणजे अरिस्टॉटल केवळ राज्यशास्त्राचाच अभ्यास केला नाही त्यांनी, तर साहित्यशास्त्र हा विषय हाताळला, तर्कशास्त्र आणि दर्शनशास्त्र म्हणजे फिलॉसॉफी, भौतिकशास्त्र, फिजिक्स, शरीर रचनाशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयामध्ये अरिस्टॉटलनी विपुल असं ग्रंथलेखन केल्याचं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, अरिस्टॉटलचं एक वैशिष्ट्य मी सांगितलं पाहिजे की त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे रेफरन्स बुक किंवा ग्रंथालय उपलब्ध नव्हती आणि ग्रंथालय किंवा रेफरन्स बुक उपलब्ध नसताना सुद्धा अरिस्टॉटल केवळ त्याच्या अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारावर हे सगळं मोठं लिखाण करू शकला. अरिस्टॉटलच्या नावावर कोणकोणते ग्रंथ आहेत तर राज्यशास्त्र विषयामध्ये पॉलिटिक्स हा ग्रंथ अरिस्टॉटलने लिहिलेला आहे. काही पुस्तकांमध्ये द पॉलिटिक्स असं म्हटलेलं आहे, जो आपल्यासाठी फार महत्वाचा ग्रंथ आहे. दुसरा राज्यशास्त्रातला ग्रंथ द कॉन्स्टिट्यूशन हा असल्याचं आपल्या लक्षात येतं. हे सगळे महत्वाचे यासाठी आहेत, जर शक्य असेल तर हे आपण नोट डाऊन करून घ्या, एका नोटबुकवर लिहून घ्या. राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिक्स, द कॉन्स्टिट्यूशन, साहित्यशास्त्रामध्ये युडेमस किंवा सोल, दुसरा ग्रंथ पोएटिक आणि तिसरा ग्रंथ रेटोरिक. तर्कशास्त्र किंवा दर्शनशास्त्रामध्ये पहिला ग्रंथ फिजिक्स, दुसरा डी एनिमा, तिसरा ग्रंथ प्रायमॉट फिजिक्स हा तिसरा, त्याच्यानंतर चौथा कॅटेगरीज, इंटरप्रिटेशन, प्रोपेशियन्स असे महत्वपूर्ण ग्रंथ अरिस्टॉटलने तर्कशास्त्र व दर्शनशास्त्र या विषयामध्ये लिहिल्याचं आपल्या लक्षात येतं. फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रामध्ये मेट्रोपॉलॉजी हा एक ग्रंथ आहे. शरीर रचनाशास्त्रामध्ये किंवा शरीरशास्त्रामध्ये द हिस्ट्रीज ऑफ ॲनिमल्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारे अरिस्टॉटलच्या नावावर विपुल अशी ग्रंथसंपदा असल्याचं आपल्या लक्षात येते. अरिस्टॉटलच्या ग्रंथरचनेतील सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणून पॉलिटिक्सचा उल्लेख केला जातो. हा पॉलिटिक्स आपल्यासाठी महत्वाचा यासाठी की तो राज्यशास्त्राशी संबंधित असणारा ग्रंथ आहे. पॉलिटिक्सचे 8 भागामध्ये विभाजन केलेलं आहे
कोणकोणते 8 भाग आहेत? त्याच्यामध्ये पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा असे 8 भाग त्याच्यामध्ये आहेत. पॉलिटिक्सच्या पहिल्या भागामध्ये राज्याची स्थिती व गुलामगिरीची प्रथा याचं वर्णन अरिस्टॉटलने केलेलं आहे. आपल्याला माहित आहे की अरिस्टॉटलनं गुलामगिरीचं समर्थन त्याच्या राज्य संकल्पनेमध्ये केलेलं आहे. पहिला भाग राज्याची स्थिती व गुलामगिरीची प्रथा. दुसऱ्या भागामध्ये प्लेटोचं आदर्श राज्य, त्या आदर्श राज्यावरचा विचार अरिस्टॉटल भाग दुसऱ्या भागामध्ये मांडतो. अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता आणि त्यामुळे त्यांनी प्लेटोच्या आदर्श राज्यावर आपलं मत दुसऱ्या भागामध्ये व्यक्त केलेलं लक्षात येतं आपल्या. तिसरा भाग संविधानाच्या विविध स्वरूपांचे वर्णन आणि त्याच्यातच नागरिकता व न्याय हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच्या चौथ्या भागामध्ये संविधानाचे वर्गीकरण व त्यावरील टीका आहे. पाचव्या भागामध्ये क्रांतीची कारणे आणि ती क्रांती टाळण्याचे उपाय किंवा उपाययोजना याविषयीचा उल्लेख किंवा विवेचन असल्याचं आपल्या लक्षात येते. सहाव्या भागामध्ये लोकतंत्र व धनिक तंत्र यांचं वर्णन केलेलं आहे. सातवा भाग हा आदर्श राज्याचे वर्णन यासाठी खर्ची पडलेला आहे. तर आठवा आणि शेवटचा भाग निरनिराळी संविधाने व त्यावरील समस्या याविषयीचं विवेचन करताना आपल्याला लक्षात येते. मित्रहो, हे सगळं यासाठी महत्वाचं आहे आपल्यासाठी की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये पाचव्या भागामध्ये काय आहे, सहाव्या भागामध्ये काय आहे, पहिल्या भागामध्ये काय आहे याविषयीचे प्रश्न केव्हा केव्हा विचारता येतात. म्हणून माझी विनंती आहे की आपण हे सर्व एका नोटबुकवर लिहून ठेवावं आणि शक्य असेल त्याचं मनन आणि पठन करावं. अशा प्रकारे पॉलिटिक्स हा ग्रंथ फार महत्त्वाचा ग्रंथ मानला गेलेला आहे. आजच्या आपल्या संभाषणामध्ये आपण अरिस्टॉटलचा अल्पपरिचय आज पाहिलेला आहे. पुढच्या सत्रामध्ये अरिस्टॉटलचे राज्याविषयीचे विचार काय आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.